लहानाची मोठी झालीस ना तिच्या बरोबर. तुझीच बहीण आहे ती. तुला तिच्यावर विश्वास नाही? तिची लाज वाटते तुला? लाज तिची नाही, स्वतःची वाटायला हवी तुला. तुला काय माहितीये तिच्याबद्दल? नाही, माझ्याहून चांगली तू ओळखत असशील तिला. पण बेलसर यांचे संस्कार माहिती आहेत मला. प्लीज, मला ना आता तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. आणि तू पण त्या काव्याच्या घाणेरडेपणाला सपोर्ट करू नको. मला आता माझ्या फॅमिलीची जास्त काळजी आहे. मग ती कोणाची फॅमिली आहे? इथे मोठं घर, पैसा मिळालाय तर स्वतःच्या कुटुंबाशी नातं तोडलंस तू. एका माणसाच्या चुकीमुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावं लागलंय. आधी तुझ्या बायकोची आई आणि आता ही काव्या. तिच्यामुळे आता आपल्या खांडेकरांना सुद्धा मान खाली घालावी लागेल. मम्मा, जर आपण तिला सपोर्ट केला ना तर हे जग आपल्यालाही सपोर्ट करणार नाही. अगं, तू केवढ्या पुढचा विचार करतेस निशिता? नेमकं काय झालंय ते समजून घ्यायचा प्रयत्न तरी कर. काव्याला फसवलं गेलंय आणि त्याचे फोटोज आहेत ते खरे नाही आहेत. ते मॉर्फेत सरळ दिसतंय आणि अशा बऱ्याच केसेस घडल्यात. आणि काव्या सुद्धा त्याचीच विक्टीम आहे. ताई, तिची काहीच चूक नाही यामध्ये. हा टेक्नो बोल. बॉस, IP ॲड्रेस ट्रॅक झालाय. थोड्याच वेळात एक्झॅक्ट लोकेशन पाठवतो. गुड. लोकेशन कळलं की लगेचच फातिमाला कळव. आपल्याला आज त्याला काहीही करून पकडायचंय. येस बॉस. टेक्नो, बोला बॉस. सायबर क्राईम त्यांचं काम करतच आहे, पण तू लवकरात लवकर ते फोटोज इंटरनेटवरनं काढायचा प्रयत्न करशील? येस बॉस, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं ट्राय करतो. थँक्यू टेक्नो. मालती, तू इथे काय करतीस? थांब. तारीने बाजूला हो, कळलं ना? त्या असं काही करू माझा आणि माझ्या मुलीचा प्रश्न आहे, तू मध्ये पडून. आत्या जे घडलंय ते चुकीचं घडलंय, पण तिला मारून काहीच होणार मग नाहीये. काय करू? सगळ्या चुका पोटात घालून डोक्यावर घेऊन नाचू तिला? आणि माझ्या मुलीला काय शिक्षा द्यायची ना याचे सल्ले तुझ्याकडून नको आहेत मला. तू बाजूला हो. आत्या, बाजूला हो. आत्या सोडते. तुला माहित नाहीये इथे काय झालंय? मला सगळं माहिती, सगळं कळलंय मला. ती तुझी मुलगी आहे, ती असं काही नाही करू शकत. जरा विश्वास ठेव तिच्यावर. सोडते. या सगळ्यात तिची काहीही चूक नाहीये. कशावरून बोलतीस तू हे? आत्या, ती तुझी पोटची मुलगी आहे अगं. एकदा बघ तिच्याकडे. बघ एकदा तिच्याकडे बघ, तिच्या डोळ्यात डोळे घालून. तुला दिसतंय का कुठेतरी तिच्या डोळ्यात अपराधीपणा दिसतोय, खोटेपणा दिसतोय? तुझा विश्वास नाहीये का तिच्यावर? तुला का असं वाटतंय की ती असं काहीतरी करू शकेल? कसा ठेवू विश्वास मी? कसा ठेवसा? अख्ख्या जगाने पाहिलेत का तिचे धंदे? आत्या शांत हो. आत्या, अगं एकदा तिच्याशी बोलून बघ ना. तिचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घे, समजून घे. अशा वेळेला कुटुंबाने पाठीशी उभं राहायला हवं. एकदा तिचं बोलणं ऐकून तरी घे. काही बोलण्यासारखं उरलं नाहीये. तोंड काळ केलं तिने स्वतःच आणि आमचं. आत्या, अगं तिने असं काहीही केलेलं नाहीये. काव्य, तू काहीतरी बोल ना. इकडे थांब इथे. ये तिच्या समोर काव्या. हे बघ काव्या, मला माहिती आहे तू आता खूप घाबरलीस, तुला खूप भीती वाटतेय, पण ही वेळ खचून जाण्याची नाहीये, आवाज उठवण्याची आहे. तू जर आत्ता शांत बसलीस ना तर सगळ्यांना असंच वाटत राहील की ह्या सगळ्यात तुझी चूक आहे. आहे का तुझी चूक? काव्या, मग हे सगळ्यांना सांग आत्ता. सांगायला की तू काही केलेलं नाहीयेस.
कोणीही तुला काहीही बोलणार नाही. मी आहे तुझ्यासोबत. चल ये. ऐक ना, मी खरंच असं काही केलं नाहीये. ते अश्लील फोटोज माझे नाहीयेत ग आई. ते कोणीतरी इंटरनेटवरून काढले. आई विश्वास ठेव माझ्यावर, मी खरं सांगते आई, ऐक ना माझं. अगं पण ते फोटो खोटे, ते फोटो. आता तरी विश्वास ठेव ग आत्या. हे सगळं तिने केलेलं नाहीये. हे खूप मोठं षडयंत्र आहे जे काव्यासारख्या अनेक मुलींबरोबर घडतं. ह्या अशा साध्या मुलींनाही माणसं या अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये अडकवतात आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. मग अशा वेळेला आपण कुटुंब म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे ना. आपण त्यांचा आधार बनायला हवं. या सगळ्यात तिची काहीच चूक नाहीये का. उलट तिला तर सगळ्यात जास्त आपली गरज आहे. माझ्या नातीवर पूर्ण विश्वास आहे. काव्या, घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मी सुद्धा. पण हे सगळं घडलं कसं काव्या? उठ, बस इथे बस. मला एक सांग, तुला हे सगळं कधी कळालं? काल. बर, आणि हे कोणी केलंय तुला काही कल्पना आहे? मला नाही माहिती. काव्या, हे बघ, आता काहीही लपवू नकोस. कारण ही मुलं असंच करतात. साध्या मुलींना या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवतात, त्यांचे अश्लील फोटोज घेतात आणि त्याच्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करतात. आपल्याला न्याय हवाय की नाही? मग आता मला खरं खरं सांग, तुझ्याकडे कोणी पैसे मागितलेत का किंवा वेगळी काही मागणी केली आहे का? सांग काव्या, मी आहे तुझ्यासोबत. काय झालं? नाही माहिती मला. पण काल मी फोन केला होता आणि भेटायला बोलवलं होतं. आणि तू भेटायला नाही आलीस तर फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. आई, मी खरं बोलते ग. मी खरं सांगते तुला, माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. मी असे फोटो कधीच काढले नाहीत. हे फोटो माझे नाही आहेत. आई, मी त्या मुलाला ओळखत सुद्धा नाही. मला ना घराबाहेर पडायची, लोक समोर जायची लाज वाटायला लागली. आई, पण तुला का लाज वाटायला पाहिजे? लाज त्याला वाटायला पाहिजे ज्याने हे घाणेरडं काम केलंय. कर नाही, त्याला डर कशाला? हे त्यांनी केलं असेल तरी लोक तर माझ्याचकडे वाईट नजरेने बघतील ना. मग अशा वेळेला उठायचं. उठ आणि सगळ्यांना सडेतोड उत्तरं द्यायची. जर तू काही केलेलं नाहीयेस तर तू घरात स्वतःला कोंडून का ठेवशील? हे बघ काव्या, अशा वेळेला आपण समाजाला आणि त्या मुलाला सुद्धा सडेतोडपणे उत्तरं द्यायची. त्यामुळे तू ताठ मानेने सगळ्यांसमोर उभी राहा. चल.